येत्या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा आहे। त्याच्या तोंडावरच राज्याभिषेक दिनावरून वादाला तोंड फुटलंय आणि या वादाला तोंड फोडणारे आहेत संभाजी भिडे। तारखेनुसार होणारा 6 जूनचा राज्याभिषेक सोहळाच बंद करावा अशी मागणी भिडेंनी केली आहे। सरकारने भिडेंच्या विधानापासून फारकत घेतली आहे, तर विरोधकांनी त्यांना फटकारलंय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये। संभाजी भिडे आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आता काही नवीन राहिलं नाहीये। त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत आणखी एका वक्तव्याची भर पडली आहे। आता 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तिथीप्रमाणेच शिवरायांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। तसंच रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या वादग्रस्त प्रकरणातही त्यांनी हात घातलाय। 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे। 6 जून बंद केलं पाहिजे। ते कुत्रं काढता कामा नये, तो कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये। गोष्ट अशी की तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात। ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालं हे बरोबर नाही। त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा। राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी संभाजी भिडेंच्या या मतापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केलाय। तारखेवरून वाद घालणं चुकीचं असल्याचं त्यांचं मत आहे। नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मतं व्यक्त केली आहे, पण राज्य सरकार याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे। राज्य सरकारने यापूर्वी घेतला आहे। मला वाटतं यामध्ये दरवेळेला वाद निर्माण जे होत आहे त्यावर सरकार गांभीर्याने विचारही करते, त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, परंतु असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणी सुद्धा आहे। राज्याभिषेकच काय, शिवजयंतीच काय, ही दर दिवशी साजरी करण्यासारखी आहे, म्हणून याच्यावर तारखेवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की। इतिहासाची मोडतोड करण्याचा काही जणांचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी केलाय। असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करतायत। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे, देशातल्या लोकांना आदर आहे, त्यामुळे असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी वाघ्याबद्दलचा निर्णय इतिहास संशोधकांवर सोपवण्याचा सल्ला दिलाय। वाघ्या कुत्र्याच्या विषयी जे काय असेल ते इतिहास संशोधकांनीच निर्णय घेतला पाहिजे। मी किंवा संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही। वाघ्या कुत्र्याच्या विषयी जे काय असेल ते इतिहास संशोधकांनीच निर्णय घेतला पाहिजे। मी किंवा संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही। शिवराज्याभिषेक सोहळा बंद करण्याची मागणी करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। भिडेंच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा मोर्चानं दिलाय। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही कुठं असतो। त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दररोज जरी केला तरी कमी पडेल, परंतु या ठिकाणी संभाजी भिडेंनी ही मागणी करून कुणाचं पुढं आणायचं का ही मानसिकता यातून दिसून येते। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संभाजी भिडेंवरती सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी। शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या घटना स्वराज्य स्थापनेतला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674ला शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा केली। महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला या घटनेचा अभिमान आहे।
म्हणूनच दरवर्षी 6 जूनला शिवरायांचा राज्याभिषेक दिन उत्साहानं साजरा केला जातो. हा सोहळाच वादात ओढण्याचा प्रयत्न होत असेल तर ते शिवरायांच्या महाराष्ट्राला भूषणावह नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.